गोष्ट 17व्या शतकातली। गोव्यातील एका शेतकऱ्याने केळ्यांचा टिकाऊपणा वाढवण्याच्या उद्देशाने एक प्रयोग केला। गोवा हा समुद्रकिनारी प्रदेश असल्यामुळे तिथे आर्द्रता जास्त होती, ज्यामुळे फळं लवकर खराब व्हायची शक्यता जास्त होती। म्हणून त्या शेतकऱ्याने केळ्यांचे पातळ तुकडे कापून त्यांना तळून पाहिलं। तळल्यानंतर त्याने त्यात समुद्रकिनाऱ्यावर मिळणारे खारं मीठ घातलं व ते साठवून ठेवले। या चिप्सनी त्याला एक नवीन प्रकारचा टिकाऊ पदार्थ मिळाला, जो समुद्री व्यापारादरम्यान व्यापाऱ्यांसाठी पोषक मूल्य देणारा व सहज साठवण्यायोग्य होता। गोव्यात येणारे पोर्तुगीज व्यापारी या चिप्सची चव घेऊ लागले आणि त्यांनी बनाना चिप्स असं नाव दिलं। विशेषतः पोर्तुगालमध्ये हे एक लोकप्रिय स्नॅक्स बनले। तेथे चहासोबत किंवा हलका खाऊ म्हणून याचा आनंद घेतला जात होता। तर हीच केळ्यांच्या चिप्सची रेसिपी खास तुमच्यासाठी। धन्यवाद।